मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। एंडोली दुर्घटनेने मिरज तालुका हादरला। अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास वेगात। संतप्त जमावाचा संताप, आयशरच्या काचा फोडून व्यक्त केला रोष। मिरज तालुक्यातील एंडोली गावाजवळ गुरुवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला। भरधाव वेगाने धावणाऱ्या एका आयशर टेम्पोने 2 दुचाकींना उडवत अक्षरशः मृत्यूचे तांडव घडविल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झाला। अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चालकाला पकडून आयशरच्या काचा फोडत तीव्र संताप व्यक्त केला। दरम्यान या वाहनातून काही हत्यारेही आढळून आल्याने घटनेला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे। घटना एंडोली गावाच्या हद्दीतील आंबा फाट्याजवळ घडली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील KA 48 A 1776 क्रमांकाचा आयशर टेम्पो मिरजच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता। चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। भरधाव वेगातील वाहनाने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेनंतरही वाहन न थांबवता पुढे जात दुसऱ्या दुचाकीला उडवल्याचे सांगितले जात आहे। या भीषण धडकेत दुचाकीवरील प्रवासी अनेक फूट दूर फेकले गेले। अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की अण्णासाहेब खाजवली मिरजकर वय वर्ष 37 राहणार लाटवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आणि लक्ष्मण संतू हक्के वय वर्ष 60 राहणार एंडोली तालुका मिरज यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रामचंद्र सीताराम नलवडे वय वर्ष 38 राहणार एंडोली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर चालकाने वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे। मात्र संतप्त ग्रामस्थांनी काही अंतरावर पाठलाग करून आयशर अडवला आणि चालकाला पकडले। यावेळी नागरिकांचा रोष अनावर झाल्याने जमावाने वाहनाच्या काचा फोडत संताप व्यक्त केला। परिस्थिती तणावपूर्ण बनताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी चालकाची ओळख इरिया रुद्रया गणाचार्य वय वर्ष 22 राहणार हिरे पडसलगी तालुका जमखंडी जिल्हा बेळगाव अशी केली असून त्यांच्यासोबत किन्नर आप्पासाहेब भास्कर नदाप वय वर्ष 21 राहणार हिरे पडसलगी तालुका जमखंडी जिल्हा बेळगाव हा देखील वाहनात होता। तपासादरम्यान आयशर वाहनातून काही हत्यारे आढळून आल्याची माहिती समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या हत्यारांचा नेमका संबंध काय, ती वाहनात कशासाठी ठेवण्यात आली होती याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे। दरम्यान या अपघातानंतर रस्ते बांधकामाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। राजपूत कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्ते कामामुळे गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। नुकताच रस्त्यावर नवीन थर टाकण्यात आला असला तरी दिशादर्शक पांढरे पट्टे नसणे, दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। एंडोलीतील या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अपघाताचे नेमके कारण, चालकाची मद्यधुंद अवस्था आणि वाहनातून सापडलेल्या हत्यारांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।